माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार पीक पेरा. शेतकरी मित्रांनो, आपण पीक विमा भरला काय आणि नाही भरला काय, आपल्याला पीक पेरा हा नोंदवत लागणार आहे. आणि जर नोंदवला नाही तर आपलं त्यामध्ये नुकसान होणार आहे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की आपण पीक विमा भरला तरच ही पीक पाहणी करावी लागते, तो पीक पेरा नोंदवावा लागतो, म्हणजे आपल्याला पीक विमा मिळतो. तर ही पीक पाहणी नोंदवली काय आणि नाही नोंदवली काय, पीक विमा मिळण्याचा त्याचा काही संबंध नाही. कारण ही पीक पाहणी करणे म्हणजे आपण जे काही शेतामध्ये पेरलंय त्याची नोंदणी करणे. मग नोंदणी केली म्हणजेच पीक विमा मिळतो असं काय नाही. मात्र जे काही नुकसान होत असतं आपण नोंदणी नाही केली तर काय काय नुकसान होऊ शकतं आणि पीक पाहणी करणं का गरजेचं आहे हे आपल्याला आजच्या व्हिडिओमधून बघायचंय. तत्पूर्वी एक विनंती आहे शेतकरी मित्रांनो. नमस्कार, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा, कारण माहिती खूप महत्वाची आहे. आता शेतकरी मित्रांनो, या वर्षी पीक विम्याचे ट्रिगर हटवल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवलेली आहे. कारण ट्रिगर हटवले म्हणजे शेतकऱ्याला वाटलं की आता पीक विमा मिळणार नाही. आणि आहेही तशीच कंडिशन, कारण काही भागामध्ये पाऊस कमी पडला किंवा पेरणी झाल्याच्या नंतर पावसाचा खंड पडला, मग बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. मात्र आता त्यांना काही तक्रार करता येणार नाही, कारण 21 दिवसाच्या वर जर पाऊस पडला नाही तर या अगोदर आपल्याला तक्रार करता येत होती आणि त्याची नुकसान भरपाई मिळत होती. मात्र आता तशी मिळणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा पीक विम्याकडे पाठ फिरवली. पीक विमा भरण्याचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे. सर्वात जास्त पीक विमा फक्त लातूर विभागामध्ये भरले गेले, बाकी सगळीकडे कमी आहे. आणि हे पीक विमा भरला काय नाही भरला काय, मात्र आपल्याला ई पीक पाहणी सुद्धा त्यासाठी करणं गरजेचं आहे. आता त्याचं कारण असं आहे मित्रांनो, आपण ई पीक पाहणी करणं म्हणजे आपल्या शेतामध्ये आपण काय काय पेरलेलं आहे हे महत्वाचं आहे. आता ज्यांनी पीक विमा भरला त्यांनी कशी करायची आणि ज्यांनी भरला नाही त्यांनी कशी करायची. आता शेतकरी मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी पीक विमा भरलेला असेल त्यांच्याकडे पीक विमा भरल्याची पावती असणार आहे. त्यांनी ई पीक पाहणी करताना जे काही पीक विम्यामध्ये आपण पिकं टाकलेले आहेत त्यांचं क्षेत्र किती आहे तितकंच क्षेत्र ई पीक पाहणी करताना टाकायचे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ई पीक पाहणीचं जर तुमच्याकडे मागच्या वर्षीचा ऍप असेल तर आता ते ऍप नाही, त्याला अनइन्स्टॉल करायचं आणि व्हर्जन 4 ई पीक पाहणी व्हर्जन 4 असं प्ले स्टोअर वर टाकून नवीन ऍप डाउनलोड करायचंय. आपल्या मोबाईलवर प्ले स्टोअर मध्ये जायचं. प्ले स्टोअरला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला तिथं ई पीक पाहणी ऍप व्हर्जन 4 असं टाईप करून घ्यायचं आणि हे टाईप केल्याच्या नंतर तिथं ते व्हर्जन येणार आहे. आता तुम्हाला जुनं सुद्धा येईल, मात्र त्यामध्ये आपल्याला व्हर्जन 4 हे टाकणं गरजेचं आहे. म्हणजे व्हर्जन 4 जे अपडेटेड व्हर्जन आहे तेच घ्यावं लागणार आहे, कारण आपल्याला त्यामध्येच ई पीक पाहणी करता येणार आहे. आता व्हर्जन 4 टाईप केल्याच्या नंतर सर्च या बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर हे जे काही दिसतंय आपल्याला ऍप ते आपल्याला डाउनलोड करायचंय. तर इथं इन्स्टॉल केल्याच्या नंतर आपल्याला ते डाउनलोड होणार आहे आणि डाउनलोड झाल्याच्या नंतर ओपन या बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर ओपन होणार आणि त्यामध्ये ज्या काही परमिशन आहेत आपल्या लोकेशनच्या किंवा फोटो मीडिया घ्यायच्या त्या आपल्याला परमिशन द्यावं लागणार. आणि पूर्ण परमिशन दिल्याच्या नंतर माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा या पद्धतीनं आपल्याला आपला विभाग निवडायचा. आपला विभाग निवडल्याच्या नंतर आपण यावर रजिस्ट्रेशन केलेलं असतं. मग या नवीन ऍप मध्ये आपल्याला ही सर्व माहिती भरायची, कारण पोर्टल अपडेट झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला ई पीक पाहणी सुद्धा करणं गरजेचं आहे. आता नाही केली तर काय काय नुकसान होते. आता हे झालं पीक विमा ज्यांनी भरला त्यांनी. मात्र ज्यांनी पीक विमा भरला नसेल त्यांनी सुद्धा ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे. कारण जर ई पीक पाहणी केली नाही तर आपलं काय काय नुकसान होत असते. शेतकरी मित्रांनो, महत्वाचं म्हणजे आपल्याला जर पुढच्या वर्षी पीक कर्ज घ्यायचं असेल तर आपल्याला पीक कर्ज हे शेतीवर मिळत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की आपली सातबारा मोठी आहे, मग आपल्याला पीक कर्ज जास्त मिळायला पाहिजे. मात्र तसं नसतंय. हे पीक कर्ज आहे, हे जमीन कर्ज नाही.
कारण आपल्या जर ज्या 7/12 मध्ये ज्या पिकांची नोंद आहे त्या पिकाप्रमाणे हे आपल्याला पीक कर्ज मिळत असतं. त्यामुळे आपण कोणते पीक नोंदवतो यावर पीक कर्ज अवलंबून असतं. त्या पीक कर्जासाठी आपल्याला ई पीक पाहणीची नोंद करणं गरजेचं आहे. आता याच्यातही एक मुद्दा आहे की बऱ्याच शेतकऱ्याला वाटतं आपण तर नोंद मागच्या वर्षी केली नव्हती किंवा त्याच्या आधीच्या वर्षी केली नव्हती, मात्र 7/12वर पीक आले होते, मग तो तलाठ्यांचा जो सहाय्यक आहे तो नोंदणी करतो, मग आपल्याला काय करायची गरज आहे? तर ते पण आपल्याला पाहायचंय. एक लक्षात घ्या, आपण स्वतः जर ई पीक पाहणी केली तर त्याची 7/12वर नोंद येणार आहे आणि सहाय्यकानं केली तरी येणार आहे. मात्र त्याच्यात काय फरक आहे? तर शेतकरी मित्रांनो, आपण ई पीक पाहणी करताना आपण जे काही पिकं घेत असतो, आपलं क्षेत्र किती आहे त्याप्रमाणे आपण टाकणार आहेत, मात्र सहाय्यक त्याच्या मनाने टाकणार आहे. आता त्याच्यात फरक असा आहे की अगोदर आपल्याला नोंदणी करायची आणि आपण नाही केली तर सहाय्यक करणार आहे. म्हणून आपण आपली नोंदणी करणं गरजेचं आहे. कारण आपण जी पिकं घेतो त्या पिकानुसार आपल्याला भविष्यात त्याच्यात बी पुन्हा दोन गोष्टी आहेत मित्रांनो. पीक कर्ज तर झालंच, पण समजा आपण पीक पेऱ्यामध्ये जे काही पिकं टाकलेली असतील त्या पिकाप्रमाणे पुढे जर त्या पिकांवर अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्या पिकांचं नुकसान झालं आणि जर शासनानं नुकसान भरपाई जाहीर केली, पीक विम्यामधून नाही, शासनानं जे काही NDRF किंवा इतर ज्या काही मदत असतात त्या माध्यमातून जर मदत जाहीर केली तर ही मदत आपल्या 7/12वर कोणत्या पिकांची नोंद केलेली आहे त्याप्रमाणे मिळत असते. आता सध्या जे नुकसान भरपाईचे GR आलेले आहेत याप्रमाणे नुकसान भरपाई मिळते. मग ही जर समजा आपण पिकं, समजा आता एखाद्या शेतकऱ्यानं कापूस लावलेला आहे आणि त्यानं मुगाची पेरणी केली तर मुगाला नुकसान भरपाई कमी मिळते, कापसाला जास्त मिळते. मग बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं यार त्याला कसं काय नुकसान भरपाई जास्त आली किंवा आपल्याला कशी कमी आली किंवा फलाण्याला कमी आली आणि त्यात दुसऱ्याला जास्त आली. तर त्याचं कारण ते आहे की त्यानं जी जास्तीची म्हणजे नगदीची जास्त किमतीची पिकं नोंदवलेली असतील, त्यामुळे त्यावेळेस त्याला नुकसान भरपाई जास्त मिळते आणि आपल्याला कमी मिळत असते. त्यामुळे नोंदणी करताना स्वतः करणं त्यासाठी महत्वाचं आहे. आता हे एक झालं नुकसान भरपाई. किंवा आपल्याला इतर कोणतेही कर्ज घ्यायचे असले तर त्या पिकांमुळे आपल्या त्या जमिनीची किंमत वाढते, पिकामुळे त्या जमिनीला महत्व येत असतं. तुम्ही एक लक्षात घ्या, जमीन तीच आहे, आपली बी आणि दुसऱ्याची बी. आपण सोयाबीन पेरलंय, दुसऱ्या शेतकऱ्यानं ऊस पेरलाय, महत्व कोणत्या शेतकऱ्याला असतं? तुमची जमीन भारी आहे त्याची हलकी असू द्या, महत्व त्या शेतकऱ्याला असतं, कारण तो पीक चांगलं घेत असतो. त्यामुळे पीक नोंदणी करताना आपण आपली नोंदणी करणे गरजेचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला ही 14 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांसाठी नोंदणी करता येणार आहे आणि त्यानंतर जो काही तलाठ्याचा सहाय्यक आहे तो नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की पीक विम्याची नोंदणी का करणं गरजेचं आहे. एकतर पीक विमा भरलेला आहे, आपण जेवढं क्षेत्र टाकलं तेवढं, त्यामुळे महत्वाचं. ज्यांनी भरला नसेल, उद्या त्यांना पीक कर्ज घ्यायचं असेल त्यासाठी, किंवा त्यांची नुकसान झालं आणि शासनाने नुकसान भरपाई दिली तर ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे तीच नुकसान भरपाई आपल्याला मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे आता तुम्हाला लक्षात आलं असेल ई पीक पाहणी कशी करायची, स्वतः करावी का सहाय्यकाला करू द्यावी. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.